नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत ढोकळा। यासाठी मी इथे या वाटीने 2 वाटी बेसन पीठ घेतला आहे। याच वाटीने अर्धा वाटी रवा घ्यायचा, 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ हे घेऊन पाणी टाकून सगळं कालवून घ्यायचं। पीठ जास्त घट्ट पण नाही करायचं आणि पातळ पण नाही करायचं। पाणी थोडं थोडं टाकायचं जेणेकरून पीठ पातळ होणार नाही। यामध्ये मी आता अर्धा चमचा लिंबू सत्व आणि अर्धा चमचा खायचा सोडा टाकला आहे। यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि एका दिशेनेच फेटून घ्यायचं। बघा, फेटताना आपल्याला समजत आहे की आपलं पीठ फुगलं आहे। पीठ फुगलं आहे याचा अर्थ आपला ढोकळा पण फुगणार आहे आणि ढोकळ्याला चांगला स्पंज येणार आहे। आता एका परातीला आपण इथे तेल लावून घेऊया। तुम्ही ढोकळा कुकरच्या डब्यामध्ये पण करू शकता, पण मी इथे परातीमध्ये करत आहे, त्याच्यामुळे परातीला तेल लावून घेतलं आहे। यामध्ये आपलं सगळं पीठ टाकून घेऊया। आता ह्याला थोडंसं टॅप करूया, म्हणजे मध्ये जे काही एअर असतील ते वर येतील आणि व्यवस्थित हे पीठ आपलं सेट होईल। मी इथे कढईमध्ये पहिल्यांदा पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यावरही परात ठेवत आहे आणि दुसरी यावर झाकत आहे। यावर काहीतरी वजन ठेवायचं जेणेकरून बाहेर जाणार नाही। थोड्या वेळाने चेक करायचं चमच्याच्या साहाय्याने। मी चेक केलं होतं, ढोकळा तयार होता। आता याला दुसऱ्या परातीमध्ये काढून घेऊया आणि याची फोडणी तयार करूया। फोडणीसाठी 1 पळी तेल टाकलं आहे, त्यात मोहऱ्या, जिरे टाकून तडतडून घ्यायचे। हिरवी मिरची टाकायची, मिरची चांगली भाजून घ्यायची आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। त्या पाण्यामध्ये मी साखर पण टाकली होती आणि ही फोडणी आता आपल्या ढोकळ्यावर वरून टाकायची आणि चमच्याने पसरवून घ्यायची। याच्यावर किसलेलं खोबरं टाकायचं आणि कोथिंबीर पण बारीक चिरून टाकायची। आता आपण याला कट करून घेऊया। कट करून याला आपण आता खाण्यासाठी आपला ढोकळा रेडी आहे। याला मी हिरव्या चटणीसोबत सर्व करत आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही सॉससोबत सुद्धा खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ह्या हिरव्या चटणीची रेसिपी मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे। धन्यवाद।